नमस्कार. आज आपण आलो आहोत एकंबे जिल्हा परिषद गटातील 7 गणामधील राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार अजिंक्य कदम. तर जाणून घेऊया त्यांच्याबद्दल थोडीशी माहिती की नक्की ते राजकारणात कधी आले व त्यांची विचारसरणी काय आहे. नमस्ते सर. नमस्ते. नमस्कार. मी अजिंक्य कदम, राहणार आपशिंगे. येणाऱ्या 7 तारखेला होणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीमध्ये 7 पंचायत समिती गणातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून अधिकृत घड्याळ या चिन्हावरती उमेदवार म्हणून मला पार्टीने तिकीट दिलं व मी आता सध्या आमच्या पार्टीचा सर्व या 12 गावामध्ये प्रचार करत आहोत. तुम्ही राजकारणामध्ये केव्हापासून सक्रिय आहात किंवा तुमचे समाजकार्य काय आहे? खरं तर कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेला मी एक कार्यकर्ता, सामाजिक जाणीवेतून समाजकारण करत असताना, लोकांची कामं करताना आपल्याला थोडी राजकीय ताकद लागते. यासाठी मी आमचे चुलते मार्गदर्शक श्री भरत कदम काका यांच्या मार्गदर्शनाखाली गेले 7-8 वर्षापासून मी या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये सक्रिय आहे. तसेच या राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री माननीय श्री मकरंदाबा पाटील, सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन आदरणीय खासदार नितीन काका पाटील, तसेच कराड उत्तरचे माजी आमदार माजी सहकार मंत्री आदरणीय बाळासाहेब पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आदरणीय सुनील भाई माने व आदर्श गावचे सरपंच शाहजान क्षीरसागर या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली मी गेली 7-8 वर्ष समाजकारण करत करत या राजकारणामध्ये थोडा प्रवेश केला व आमच्या गावामध्ये ग्रामपंचायत निवडणूक असेल, विकास सेवा सोसायटी निवडणूक असेल व बाहेरील ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांचे इलेक्शन असतील त्यामध्ये सक्रिय असतो. खरं तर राजकारण माझा काय हे नाही, पिंड नाही. तो व्यवसाय करत करत समाजकारण करताना थोडी राजकीय पार्श्वभूमी असावी यासाठी आमच्या घरातील आम्हाला कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नाही. आई शिक्षक आहे, वडील पोलीस दलामधून रिटायर झाले. तर कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेला मी एक सामान्य कार्यकर्ता. आज पक्षाने एवढी मोठी जबाबदारी या 7 गणाची माझ्यावरती दिली त्याबद्दल मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आभार मानतो. आपण गणामध्ये फिरत असतो आपण, त्यावेळेस तुम्हाला अशा काय जाणवतं की समस्या आहेत की त्याच्यावर काम करणं गरजेचं आहे? गणामधील समस्या म्हणजे सध्या काय जास्त पाण्याचा प्रश्न या 5-6 गावामध्ये, डोंगर कापारीला जी गावं 5-6 गावं आहेत त्यांच्याकडं पाण्याची थोडी समस्या आहे. पण काही गावे त्यांचे पाणी फाउंडेशन असेल यासारख्या काही योजनातून परिपूर्ण झालेत. आज जायगाव असेल, वेळू असेल, ही गावं पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून थोडी पाण्याबाबत परिपूर्ण झाली. आपशिंगचा काही भाग पाण्याखाली आहे, सापचा काय आहे, वेळूमध्ये काय लिफ्ट इरिगेशन स्कीम शेतकऱ्यांनी करून तिकडं पण हे केले. पण सध्या या गावामध्ये शैक्षणिक दुरावस्था खूप आहे. कारण या जिल्हा परिषदच्या सर्व ज्या शाळा आहेत त्या शाळांची पटसंख्या कमी होत चालली आहे. रहमतपूर सारख्या, कोरेगाव सारख्या ठिकाणी आज मुलं शाळेला जाते. त्या जिल्हा परिषद शाळांची अवस्था खूप दयनीय आहे या 7 गणामध्ये. तेच बाकी इतर आरोग्याच्या असतील, प्राथमिक आरोग्य केंद्रांची संख्या कमी असल्यामुळे लोकांना आरोग्याच्या थोड्या समस्या आहेत. काही कारण त्यांना सगळ्या गोष्टीसाठी रहमतपूर, कोरेगाव असेल, सातारा या ठिकाणी जावं लागतं. अशा थोड्याफार समस्या या गावामध्ये आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी आपल्या 7 गणामध्ये 7 गावामध्ये दोन्ही आमदारांनी जाहीर सभा झाली त्यांची. त्याच्यामध्ये त्यांनी आरोप केले की जे विरोधक आहेत ते युवा वर्ग किंवा तरुण मुलं गोव्याला नेऊन व्यसनाच्या आहारी घालवत आहेत किंवा नको त्या त्यांच्याबरोबर महिला पटवून नको त्या पद्धतीनं त्यांना वेगळं वळण लावलं जातं. त्याबाबत तुम्ही काय म्हणता? नाही, त्या दोन्ही माननीय आमदार महोदयांच्यावर बोलण्याइतपत मी काय मोठा नाही. मी एक सामान्य कार्यकर्ता आहे आणि ज्यावेळी ती 7 मध्ये सभा झाली त्यावेळी माझी उमेदवारी सुद्धा फायनल नव्हती. मी एक पक्षाचा कार्यकर्ता म्हणून त्या ठिकाणी करत होतो. त्यावेळी माझी उमेदवारी पण फायनल झाली नव्हती. आणि माझ्या बाबतीत बोलायचं झालं तर आमच्या आपशिंगी गावामध्ये असेल किंवा बाहेरच्या सर्व गावामध्ये परिचित आहे. मी आमच्या गावामध्ये
व्यवसाय करणाऱ्या मुलांना असेल किंवा बऱ्याचशा लोकांना अण्णासाहेब पाटील महामंडळ असेल, बाकीच्या इतर सर्व स्कीममध्ये दुग्ध व्यवसायासाठी मदत करून गेली 6 वर्षे आम्ही अमूलच्या माध्यमातून एक सहकारी दूध संस्था या गावामध्ये चालवतो. त्यातून आमच्या गावातील बरेचसे युवक दुग्ध व्यवसायात काम करत आहेत. दर 10 दिवसाला 50,000पासून 1,00,000 रुपयेपर्यंत पगार येणारे लोक आमच्या गावात आहेत. दुधामध्ये मी काय आलं, ॲक्च्युली माझं कॉलेज मी बीटेक इंजिनिअरिंग शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरमध्ये केले. त्यावेळी तिथे वास्तव्यास असताना गोकुळसारखी एक सहकारी संस्था हे कोल्हापूर जिल्ह्याची अर्धवाहिनी आहे. मी बघत आलो कोल्हापूरमध्ये प्रत्येक गावात सहकारी दूध संस्था आहेत. त्या माध्यमातून दूध गोळा करून त्या लोकांना दर 10 दिवसाला त्यांच्या खात्यावरती पैसे येतात. त्या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्यातील 10-10, 15-15 गुंठे जमीन असलेली लोक सुद्धा आज RCC घर, 4 चाकी या दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातून त्यांच्याकडून आहेत. हेच ध्येय डोळ्यासमोर ठेवून मी आमच्या आपशिंगे गावामध्ये असेल तर आजूबाजू गावामध्ये पण जे माझे कोण मित्रमंडळ आहेत त्यांना माझ्या माध्यमातून असेल किंवा आमच्या सर्व मित्रमंडळीच्या माध्यमातून आम्ही सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेतून असेल, HDFC बँकेतून असेल, स्टेट बँकेतून असेल, अण्णासाहेब पाटील महामंडळातून व्याज परतावा मिळणाऱ्या स्कीममध्ये त्यांना दुग्ध व्यवसाय करण्यास आम्ही नेहमी मदत करतो. त्यामुळं ती टीका माझ्यावर होऊ शकत नाही. गोव्याला मी कधी 4-5 वेळा मी स्वतः गेलो असेल आणि सर्वांना मी परिचित आहे. मला कोणतेही सुपारी खांडाचं व्यसन नाही. आमच्या कुटुंबाची पार्श्वभूमी ही पैलवानची आहे. त्यामुळे आम्ही बाकीचं काही न पिता फक्त दूधच पितो. त्यामुळं आणि त्या दोन्ही आमदारांच्यावर बोलण्यात मी काही मोठा कार्यकर्ता नाही. नाही, तुमच्यावर वैयक्तिक असा नाही, पण तुम्ही आता त्या पक्षाशी, मग आता हे जिल्हा परिषद गटात विरोधक म्हणजे तुम्ही स्ट्रॉंगली विरोधक आहे. आणि मग जिल्हा परिषदेचे उमेदवार असतील, दोन्ही पंचायत समितीचे गणातील उमेदवार असतील, तर विरोधक म्हटल्यानंतर ते थेट तुमच्यावर येते. मग तुमच्यावर वैयक्तिक नसेल पण तुमच्या पूर्ण पार्टीवर नाही, आहे. असं काही झालेलं नाहीये. अशा काही घटना असतील तर त्यांनी त्या पुराव्यासहित दाखवा. नुसतं सभेत एखाद्या गोष्ट बोलण्याइतपत ती बोलता येते, पण त्याचा काहीतरी दाखला देऊन तुम्ही ती गोष्ट खरी आहे का त्याची पण तुम्ही पत्रकार मित्रांनी याच्या खोलात जाऊन ही खरंच ही गोष्ट खरी आहे का. कारण आज दयानंद काका भोसले असतील, त्यांनी त्यांच्या युथ फाउंडेशनच्या माध्यमातून या एकंबे जिल्हा परिषद गटातील साधारण 6,000 ते 7,000 महिलांना 2-3 प्रकारच्या देवदर्शनाच्या ट्रिप काढल्या. त्या ट्रिपमध्ये आता मी या 7-8 दिवस झाले या गणामध्ये फिरतोय, तर महिलांचा इतका उत्स्फूर्त प्रतिसाद त्या दोन्ही दाम्पत्याला आहे. त्यामुळं असं काही नाही. त्या महिला ज्या ज्या ठिकाणी फिरायला गेल्या त्यांची सोय कशी झाली या तुम्ही पत्रकार मित्रांनी खाली जाऊन ग्राउंड रिपोर्ट घ्या. ज्या महिला फिरायला गेलो त्यांना तुम्ही विचारा. दयानंद भोसले असतील, राजेश्वरीताई असतील, हे दोन्ही दाम्पत्य कसे आहे व त्यांच्याशी कशी वागणूक झाली, त्यांना ट्रिपचा काय अनुभव आहे, हे अनुभव तुम्ही स्वतः त्या महिलांशी जाऊन तुम्ही संवाद साधा, तुम्हाला कळेल. असं काही नाही. देवदर्शनाचा ट्रिपचा विषय काढला तुम्ही म्हणून विचारतो. पूर्ण आपल्या मतदारसंघातील देवदर्शनाच्या ट्रिपची चर्चा फक्त मतदारसंघच नव्हे तर पूर्ण जिल्हाभर केली जाते. आणि यावरही दोन्ही आमदार म्हणले की विरोधकांनी जर 2 नेल्या ट्रिप तर आम्ही 4 नेऊ, त्यांनी 4 नेल्या तर आम्ही 8 नेऊ, आम्ही दुप्पट म्हणजे ब्लॅक न घेऊ. याबाबत काय असं आहे, ट्रिप न्यायला ट्रिपमध्ये तुमच्याबरोबर लोक तरी आले पाहिजेत. कारण तुम्ही ज्या ट्रिप काय घेऊन गेला, आम्ही ऐकिवात आहे, मी काय म्हणजे ठामपणे सांगत नाही, पण ऐकिवात आहे तुमच्या 7 मधल्याच काही महिला गेल्या तर त्यांची जी गैरसोय झाली. त्यामुळं अयोध्या वगैरे या ट्रिपला खूप कमी प्रमाणात बुकिंग झाली. नाही, गैरसोय म्हणजे नेमकं काय काय घडलं? काही महिला फिरायला गेल्या असतात, त्यांना कुठे आंघोळीची सोय नाही, रात्रीची जेवणाची सोय नाही, अशा पद्धतीच्या बऱ्याचशा घटना त्यामध्ये घडल्या असं ऐकिवात आहे. मी महिलांच्याकडून ठामपणे नाही, पण अशी चर्चा आहे. त्यामुळं नेले तरी चांगलं आहे. आपल्या या एकमेव गटातील असतील, 7 गणातील असतील, माई माऊलींना तेवढं 4 दिवसाचा विरंगुळा होईल. त्यामुळं त्यांनी काही ट्रिप काढल्या तर अतिशय हे आहे,
समजा दयानंद काकांनी अयोध्येला काढली तर त्यांनी कुठल्या तरी दुसऱ्या ठिकाणी काढावं, म्हणजे तेवढंच आपल्या गणातील सर्व महिलांचे देवदर्शन होईल, त्यांचे भारत दर्शन. तुमचं विजन काय मतदारसंघासंदर्भात? तुम्हाला जर मतदारांनी संधी दिली, कसं आहे, माझं विजन म्हणजे या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये तुमच्याकडे 3 स्तर आहेत. एक तुमचं आमदारकी असेल, स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल आणि ग्रामपंचायत. ह्या 4 टप्प्यामध्ये तुमचे सर्व व्यवस्था आहे. आणि आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी सामान्य नागरिकांना या लोकशाहीमध्ये लोकांचं प्रतिनिधित्व करायची संधी मिळावी यासाठी या पंचायत राज मध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती हे स्तर घातले. त्याच्यामध्ये सामान्य कार्यकर्त्यांना संधी मिळते लोकांचे प्रश्न सोडवायचे. पंचायत समितीच्या माध्यमातून, जिल्हा परिषदच्या माध्यमातून ज्या ज्या गोष्टी इथे सापगणातील लोकांसाठी करता येतील ते आपण निश्चितपणे करण्यात आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल ते करते. सापगाणामध्ये आता तुमचं विरोधक कोण आहे असं तुम्हाला वाटतंय? राजकीय विरोधक 2 आहेत. तसं गेलं तर ते माझे मित्रच आहेत, विरोधक नाहीत. राजकीय विरोधक 2 आहेत जे या निवडणुकीमध्ये माझ्या समोर आहेत. पण मी त्या दोघांच्या पेक्षा वयाने आणि अनुभवाने खूप लहान आहे. पण आमचे नेते आदरणीय अजितदादांचा एक व्हिडिओ आहे, मी पाहिजे तर तुम्हाला दाखवेल, तुम्ही तुमच्या याच्यामध्ये टाका. दादांचं त्या क्लिपमध्ये असं म्हणणं आहे, एक लहान मुलगी त्यांना प्रश्न विचारते, दादा तुम्ही तरुणांना संधी का एवढ्या लवकर दिली? आदितीताई तटकरे असतील, या गेली 10 वर्ष महिला व बाल विकास मंत्री आहेत, एवढ्या लहान वयात तुम्ही त्यांना ती संधी दिली. तेव्हा दादांनी त्यांना सांगितलं की एखादा तरुण असेल, त्याला अनुभव कमी असेल, पण त्यात काय स्पार्क असेल तर तो तरुण त्याच्या कामाने इतका पुढे निघून जाईल. त्यामुळं आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ध्येय धोरणानुसार युवकांना राजकारणात संधी मिळाली पाहिजे, युवक राजकारणात आले पाहिजेत, यासाठी मला संधी दिली पक्षाने. तुमच्या विरोधकांच्याकडून 2 आमदार पार्टीचे सर्व उमेदवार निवडून आणण्यासाठी ताकदीनं प्रयत्न करत, आपल्याकडं कोण ताकदीनं प्रयत्न करत? परवा दिवशी 28 तारखेला आमच्या पक्षाचे राष्ट्रीय नेते माननीय श्री अजितदादा पवार यांची विमान अपघातानं दुःखद असं निधन झालं. आम्हा राष्ट्रवादीचा आधारवड हरपला, आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्यावर शोककळा पसरली. पण या कालावधीमध्ये आमचे जे स्थानिक नेते आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माननीय शशिकांत शिंदे साहेब असतील, मदत व पुनर्वसन मंत्री नामदार मकरंदराव पाटील असतील, माजी सहकार मंत्री आदरणीय बाळासाहेब पाटील असतील, व राज्यसभेचे खासदार, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन आदरणीय नितीन काका पाटील व दयानंद मुसळे काका असतील, त्या सर्व लोक माझ्या पाठीमागे आहेत. आणि या सापगाणातील लोकांना खरं तर खूप दिवसांनी घड्याळ्या चिन्हावर मत करायला संधी निर्माण झालेली आहे. कारण मागील 2-3 इलेक्शनमध्ये 7 वर्षापूर्वी झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकानंतर आज पहिल्यांदाच घड्याळे चिन्ह या मतदारसंघामध्ये लोकांना बॅलेट मशीनवर दिसणार आहे. त्यामुळं सर्व लोक जी घड्याळावर प्रेम करणार आहेत, माननीय शरद पवार साहेबांच्यावर असतील, अजितदादांच्यावर प्रेम करणार ही मंडळी निश्चितच घड्याळाचे बटन दाबून आम्हा दोन्ही उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करतील असा आम्हाला आत्मविश्वास आहे.